अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी येथे आपण आलेलो आहोत। तर हे पुण्यापासून 58 ते 60 किलोमीटर एवढा अंतर आहोत जेजुरीला। आणि आता आमची सकाळी अगदी छान अशी तयारी झालेली आहे आणि मंदिरात दर्शनासाठी चाललेलो आहोत। रविवार आहे त्यामुळे खूपच गर्दी असे आहे। त्यामुळे हे पहा, आमचं हे वेड कोकरू सुद्धा अगदी 6 वाजता उठून बसलेला आहे, कारण बाप्पा करायला जायचं आहे। चला तर मग निघूया। एलकोट एलकोट जय मल्हार, सदानंदाचा एलकोट। तर सर्वात पहिलं आपण इथे नंदीचं दर्शन घ्यावं आणि भंडाऱ्याची उधळण करून आपल्या दर्शनाला सुरुवात करायची आहे। तर पहिल्या पायरीवर आपण आपल्याकडे नवविवाहित जोडप्याला वधूला 5 पायऱ्या उचलून घेतलं जातं आणि आपण दर्शनाला सुरुवात करतो। तर आपल्याला इथे ह्या गडाच्या 200 पायऱ्या चढाव्या लागतात, पण वयस्कर मंडळीसाठी ते चढणं शक्य नसेल तर आपण इथे आपल्याला डोळी सुद्धा मिळते। तर पर पर्सन ही 1000 रुपये आहे आणि 1 तासामध्ये ते आपल्याला वरून गडावरून आणून सुद्धा त्याच जागेवर सोडतात। तर जेजुरीमध्ये आल्यावर तुम्हाला दुसरा एक पर्याय सुद्धा मिळतो। तर इथे 50 रुपये तुम्हाला एंट्री फी द्यायची आहे आणि हा रस्ता थेट मंदिराच्या पश्चिम दरवाजाकडे जातो। संकटकालीन मदत कार्यात शासकीय वाहनांसाठी तसेच देवस्थान व्यवस्थापनाचे साहित्य ने-आण करण्यासाठी आहे। सुविधेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे आधार कार्ड सोबत असायला हवं। तर सर्वांकडे भंडाऱ्याची उधळण बघितली आणि समजलं यालाच म्हणतात सोन्याची जेजुरी। तर आम्ही सुद्धा इथे तळी भरलेली आहे आणि खंडेरायाच्या नावाचा गजर केलेला आहे। जय मल्हार। तर मार्तंड भैरवांचं म्हणजेच खंडेरायांचं अगदी छान असं दर्शन झालेलं आहे। रविवार असताना सुद्धा आम्ही सकाळी लवकर आल्यामुळं आमचं दर्शन छान झालेलं आहे। तर इथे आसमंत पूर्ण पिवळसर झालेला आहे, कारण आपण हे जे भंडाऱ्याचं जे उधळण केलेले आहे त्याने खूप सुंदर असं हा माहोल दिसत आहे। तर तुम्ही पाहू शकता। हाय सर्वांना, आरोह हाय। तर हे पहा, इथे अगदी नवीन लग्न झालेले किंवा काय ह्यांच्या सगळ्यांचा तळी भरण्याचा प्रोग्राम सुरू आहे। हे पहा, सगळ्याच ठिकाणी अगदी तळी भंडार भरण्याची जागा आहे, तिथे सगळी अशा प्रकारे गर्दी आहे। आज रविवार असल्या कारणाने खूप गर्दी आहे, तरी सुद्धा आम्ही सकाळी लवकर आलोय म्हणून गर्दी कमी आहे। तर आपले जे कुलदैवत असतात ते म्हणजे देवाचे जे टाक असतात ते देवांच्या भेटीसाठी वर्षातून एकदा आणले जातात। तर यासोबत इथे अगदी 200 ते 300 लोक आलेले असतात, म्हणून अगदी रविवारी तर खूपच गर्दी अशी असते। तर इथे दर्शन पास सुद्धा मिळतात। खूप जास्त वेळ लाईनमध्ये थांबायचं नसेल तर 200 रुपयामध्ये दर्शन पास आहे। आम्ही सुद्धा ते घेतले आणि दर्शन अगदी पटकन घेतलं।
छोट्या मंदिराचं दर्शन घेतल्यावर इथे आपल्याला म्हाळसा देवीचं शिळा स्वरूप पाहायला मिळतं, तर इथे सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. गडावरून हा नजारा पहा, किती सुंदर असा दिसत आहे. तर इथे खंडेरायाची टोपी आणि तलवार घेऊन आरोहचा फोटो काढत आहोत. गडावरून खाली उतरताना तुम्हाला शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं वास्तुशिल्प लागतं. तर तुम्ही हे पाहू शकता, खूप सुंदर असं आहे. तुम्ही ते पाहूनच तिथे स्तब्ध होता. तर हे ऐतिहासिक वास्तुशिल्प तुम्ही सुद्धा गडावरून खाली उतरताना नक्की पहा. खूप सुंदर असं आहे. खूप सारे जण इथे येऊन फोटो काढतात आणि एक आठवण आपल्या मेमरीज अशा ठेवतात. चला घोड्यावर बसून फोटो 50 रुपयात काढू मी. मग आम्ही सुद्धा ह्या घोड्यावर बसून इथे छान असे फोटो काढून घेतलेले आहेत. हे पहा, आरोहला सुद्धा खूप एन्जॉय केलेला आहे आणि खूप त्याने मस्ती केलेली आहे. तर तुम्ही या वास्तुशिल्पाला भेट दिल्यानंतर खाली जे गार्डन आहे तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर या गार्डनमध्ये खूप सुंदर असं अगदी वेगवेगळे असे शेप दिलेले आहेत. त्या आकारात हे गार्डन बनवलेले आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या. तर तुम्ही पाहू शकता इथे अगदी दिवा म्हणा, शंख म्हणा, अशा प्रकारे त्याला नावंसुद्धा दिलेली आहेत आणि त्याप्रमाणे हे जे गार्डनमधले जे गवत आहे ते कट केलेलं आहे. गेल्यावर जेजुरीवरून काय काय आणलं आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी हा जेजुरीचा भंडारा आणलेला आहे आणि हे मी कुंकू आणलेलं आहे. हे लक्ष्मी कुंकू आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे हे असे कुंकू आपल्याकडे मिळत नाही.
तर हे पहा आहे आणि अजून काय आणलं आहे तर ते तुमच्यासोबत शेअर. हे पहा, तर मी मंदिरात ठेवण्यासाठी अशा प्रकारे शंख आणलेला आहे. हा पहा, तर याचा स्टँडसुद्धा येतो, पण माझ्याकडे स्टँड आहे म्हणून मी हा शंखच आणलेला आहे आणि मला हा 150 ते 200 रुपयाच्या आत मिळालेला आहे. तर मी हा चंदन टिक्का आणलेला आहे. तर हे ओलं चंदन येतं, त्याला देवगंध असं सुद्धा म्हणतात. तर आपण जो सहाणीवर चंदन घोटून घेतो तर तशा प्रकारे हे सुद्धा घोटायची गरज नसते. हे पहा, तर हे अशा प्रकारे येतं. हा पहा, हा अशा प्रकारे येतो आणि ह्याचा अगदी सुवासिक असं हे असतं. हे पहा, तर देवांना सुद्धा लावायला अगदी छान असं आहे, म्हणजे आपल्याला सहाणीवर वगैरे तो पुन्हा घोटायची गरज नाही आहे. तर अजून मी काय आणलं तर इथे मी हे पहा, हा छोटा डमरू आणलेला आहे. तर हा सुद्धा मला 150 रुपयापर्यंत मिळालेला आहे. हे पहा, आरोह अगदी ऐकतच नव्हता की मम्मा मला डमरू हवाच आहे, डमरू हवाच आहे. तर हा छोटासा त्याच्यासाठी घेतला. तर अजून मी काय आणलं तर हे पहा, इथे मी ही आमच्या कुलदेवांची मूर्ती घेतलेली आहे. ही पहा, अशा प्रकारे ही मी खंडोबांची मूर्ती आणलेली आहे. ही पहा, तर अगदी सुंदर अशी ही आहे. हे पाहू शकता तुम्ही, तलवारधारी ही पहा आणि घोड्यावर विराजमान झालेले असे हे मार्तंड भैरव आहेत. तर मी अशी ही खंडोबांची मूर्ती आणलेली आहे. हे पहा, तर मला ही अगदी 500 ते 600च्या रेंजमध्ये मिळालेली आहे. हे पहा, अशा प्रकारे ही मूर्ती मी खूप ठिकाणी शोधली पण मला मिळालेली नव्हती आणि मला ही जेजुरीमध्येच अशी छान मूर्ती ही मिळालेली आहे. तर अशा प्रकारे जेजुरीमधून काय काय आणलं आहे तर इथे मी हे कुंकू आणलेलं आहे. हे लक्ष्मी कुंकू आहे. हळद मी तिथनं आणलेली आहे आणि हा जेजुरीचा भंडारा आहे. हे मी डमरू आणलेला आहे आणि हा चंदन टिक्का आणलेला आहे. तर हा ओला आहे. हा अगदी 30 रुपयाला असा आहे आणि हा शंख आणलेला आहे आणि आमच्या आराध्य दैवत खंडोबांची मूर्ती आणलेली आहे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेच की मी काय काय खरेदी केलेली आहे ती.